नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो. प्रभाग 10 मधून भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 10चे अधिकृत उमेदवार निर्मला बालासाहेब वाघमारे, विजया अभिजित मुंडे आणि श्री सागर सुरेश शिंदे, डॉक्टर राजू रुस्तुमराव सुरवंशे हे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने अधिकृत केलेले आहे. आणि आज देवेंद्र फडणवीस यांची सभा असल्यामुळं हे पूर्ण सभेसाठी ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, त्या सभेसाठी निघालेल्या आहेत. आपल्यासोबत डॉक्टर सुरवंशे साहेब आहेत. काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. आम्ही प्रभाग 10चे उमेदवार आहोत. मी डॉक्टर राजू सुरवंशे. दुसरे उमेदवार आहेत विजया अभिजित मुंडे, उर्मिला वाघमारे आणि सागर शिंदे. 2 महिला 2 पुरुष. आज आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब परभणीच्या दौऱ्यावर येत आहेत महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. हा जो तुम्हाला जनसमुदाय दिसतोय यामध्ये 90% लाडक्या बहिणी आहेत. त्या लाडक्या बहिणी ज्या देवाभाऊंनी आत्तापर्यंत त्यांच्या मदतीच्या स्वरूपात, त्यांच्या 1500 रुपये हप्त्याच्या मदतीच्या स्वरूपात आपल्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत जे सांभाळलं आहे, त्यांच्या भेटीसाठी फक्त देवाभाऊ आज परभणीमध्ये येत आहे. ही महानगरपालिकेची निवडणूक, ही विकासाची निवडणूक आहे. प्रभाग 10 हा आमच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांचा मतदारसंघ आहे, कारण की त्यांचं घर प्रभाग 10 मध्ये आहे. तुम्ही ही नावं कदाचित ऐकली असतील किंवा नसतील, मला माहिती नाही, पण ही सर्व 4ही नावं समाजकारणामधली आहेत. आम्ही पहिल्यांदाच समाजकारणातून राजकारणात प्रवेश करत आहोत. एक छोटीशी पायरी चढत आहोत या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून. ही निवडणूक प्रभाग 10साठी खूप महत्त्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे. मला फक्त परभणीकरांना, प्रभाग 10च्या वोटर्सला एवढंच सांगायचं आहे की ही निवडणूक नात्यागोत्याची नाही, ही निवडणूक मैत्रीची नाही, ही निवडणूक तडजोडीची नाही, ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाची आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींची आहे. कारण की मागच्या 25 वर्षाचा प्रभाग 10चा बॅकलॉग, नाल्या असतील, रस्ते असतील, मंदिरं मस्जिदं डेव्हलपमेंट असेल, त्यातले गार्डन डेव्हलपमेंट असेल, वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक असेल, मुलांसाठी खेळायचं गार्डन असेल, हा बॅकलॉग या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना माहीत आहे की किती बॅकलॉग आहे, किती आपला प्रभाग मागे पडलेला आहे. यावेळेला जर आपल्याला या प्रभागाची डेव्हलपमेंट करायची असेल, जसं की दिदीने सांगितलं की हा प्रभाग मी दत्तक घेणार, जर हे दत्तक घेणार असतील तर आपल्या प्रभागाच्या डेव्हलपमेंटचं 2 सेकंड डोळे बंद करून फक्त विचार करा की काय होईल. तर मी आपला सर्व प्रभाग 10च्या वोटर्सला, नागरिकांना, युवकांना आणि विशेषतः लाडक्या बहिणींना आव्हान करतो की फक्त आणि फक्त कमळाकडे बघायचे. आमचे नावं बघायचे नाही, आमचे चेहरे बघायचे नाही, आमचं बॅकग्राऊंड बघायचं नाही. फक्त कमळाकडे बघायचं आणि कमळाला वोट करायचं. जय श्रीराम. हा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचा हा 10चा वार्ड आहे आणि हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. विकासाची गंगा देवेंद्रजी फडणवीस आज परभणीमध्ये आलेले आहेत आणि लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात त्या सभेसाठी उपस्थित आहेत. 10च्या वतीनं या ठिकाणी लाडक्या बहिणींची भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज परभणीमध्ये आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी या ठिकाणी भव्य अशी महिलांची रॅली आयोजित करण्यात आलेली आहे.
ते सभास्थळी जात आहेत. आपल्यासोबत काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. महेश काळे हे आपल्यासोबत आहेत. काय सांगतात बघूया. महेश काळे आणि आज आपल्या प्रभाग 10 क्रमांकमधून जे आपले अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर सुरसे साहेब, निर्मलाताई बालासाहेब वाघमारे, अभिजित मुंडे आणि सागर शिंदे हे जे आहे आता एवढ्या बहिणी आलेल्या त्या लाडक्या बहिणीचं प्रेम आहे. आज जे मुख्यमंत्री साहेब आपल्या परभणीमध्ये आलेले आहेत दिदींचे जे काम आहे त्यामुळं आणि आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांमुळं ही सगळी गर्दी जमलेली आहे. तर या गर्दीचं प्रोत्साहन घेऊन त्यावेळेस आपले उमेदवार नक्की येतील हीच आम्ही आशा करतो. आणि काम पण चालू केलेलं आहे. जागोजागी आमचं वार्डात काम पण चालू झालेलं आहे. आमचे चारही सुद्धा उमेदवार येणार म्हणजे येणार. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. विकासाची गंगा देवेंद्रजी फडणवीस आज परभणीमध्ये आलेले आहेत आणि लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात त्या सभेसाठी उपस्थित आहेत. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.